बॉम्बस्फोटातील जखमी व मृतांची संख्या अद्यापही जाहीर झालेली नाही. बबलू, परंतु मुख्यमंत्री ए बबलू, अरे घरातला मोबाईल फोन कुठे बघ बरं. हा काय माझ्या हातात आहे. जखमींसाठी 2 लाख रुपयांची दादाला फोन लाव जरा. शिवाय मोफत उपचारांचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. आणि नाही लागत आहे. केले आहे की नागरिकांनी परत लावून प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले आहेत. तसेच रेल्वे जंक्शन नाही लागत आहे. यासारख्या सार्वजनिक ठिकाणी परत लावून बघ ना. जाहीर केला आहे. गाईस, फोन लागत नाहीयेत. बहुधा अफवा पसरून आहेत म्हणून नेटवर्क जाम केलेत वाटतं. माझ्या घरी तर काहीच माहीत नाही आहे. अण्णांना वाटत असेल मी कॉलेजमध्ये. फोन लावायची पण हिंमत होत नाही. प्रवीण, आम्ही येतो तुझ्या घरी. रोहित, आपल्याला निघायला हवं. चल, आपल्या घरी लोक वाट पाहत असतील. रोहित, रोहित, निघायला हवं यार. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मुलांनो, तुम्ही आता घरी जाऊ शकता. ह्या गोळ्या आहेत, ह्या घ्या. जखम लवकर बरी होईल. शिवाय मी टीटीचे इंजेक्शनही दिले. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि हो, तुम्ही स्वतः जखमी असताना इतर जखमींनाही मदत करत होतात हे कळलंय मला. त्याबद्दल थँक्स. खरंच तुमचे आई वडील खूप नशिबवान आहेत. काळजी घ्या स्वतःची. गेट वेल सून. थँक्यू मॅम. टेक केअर. बस. माझा फोन तर लागलाय पण कोणी उचलतच नाही. घे. अहो खाताय काय? डान्स बघा. अय्या, सुरू झाला. हा पोरगा आहे ना, हा टफ आहे. हा आपल्या रोहितला त्रास देणार. काही नाही. आपला रोहित पण काही कमी नाहीये. हो, पण हा सुद्धा चांगला नसतो. ए, रोहित पण नक्कीच चांगला नसतोय. थांब जरा, बघू दे शांतपणे. रोहित कधी येणार? काहीतरी तेव्हा तिघही. रिलॅक्स. कॉलेजमध्ये असतानाच आम्हाला ही बातमी कळाली. हॉस्पिटलचं कळालं म्हणून डायरेक्ट इथेच आलो आम्ही. थँक गॉड गाईज, तुम्हाला काही झालं नाही. जुलिशा, प्रिया, नीना इज डेड. व्हॉट? पण तो तिथे? ओ माय गॉड. रिलॅक्स. तुला काय झालं नाहीये ना? दाखव. एक्सक्यूज मी दोस्त. यस, आपका बैग. ओह थँक्स. घरी कळवलं का? आर यू गाइस ओके? येस येस. विशाल, अरे ते काय झालं, आम्ही एक ऑडिशनला एक निघालो. मिनिट. बघू किती लागले. चल प्रवीण, कम ऑन फास्ट, लवकर खाली ये. मॅडम, हा ठीक आहे. काय झालं रोहित? या बॅग मध्ये नक्कीच बॉम्ब आहे. या काय? तो माणूस ही बॅग परत इथेच ठेवून गेलाय. मी त्याच्या मागे जातो. तुम्ही प्लीज गर्दी हटवा. कम ऑन विशाल, गर्दी हटवा. चला बाजूला वा. बाजूला वा प्लीज, लवकर बाजूला वा प्लीज. ओय, रुका. तुम्ही दोघी पोलिसांना सांगा, आम्ही त्याचा पाठलाग करतो. कम ऑन मूव. प्रिया चल. चल चल चल. इधर क्या? चल चल रोहित, कम ऑन चल. चल चल चल. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि सर तो माणूस होता, त्यांनी ती बॅग ठेवली आणि आमचे मित्र त्याचा पाठलाग करतायत सर. आणि आम्हाला असं वाटतं त्यात बॉम्ब आहे सर. प्लीज काहीतरी करा प्लीज.
फोन लावा त्यांना, फोन लावा. अहो सर, आम्ही ट्राय करतच आहोत, पण नेटवर्क जाम आहे. सगळीकडे गोंधळ उडालाय. वी हॅव ट्राईड सर. सर, वायरलेस पे मेसेज आहे. हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय सर. अगरवाल केस संदर्भात 2 दिवसापूर्वी भेटलो. हा, लवकर बोला शिंदे, बोला. सर, एक अतिशय महत्वाची खबर आहे. माझ्या एरियातल्या एका हॉस्पिटलमध्ये 3 मुलांनी एका इस्माला बॉम्ब ठेवताना पाहिलंय. बॉम्ब स्क्वॉड पोहोचले आणि ती 3 मुलं त्या इस्माच्या मागावर आहेत. हो सर, त्या मुलांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण नेटवर्क जाम असल्यामुळे त्यांना फोन लागत नाहीये. एक काम करा, त्यांच्या मदतीला पोलिसांना पाठवा. ही बातमी मीडियापर्यंत जाता कामा नये. डोंट वरी सर, बातमी कुठेही बाहेर फुटणार नाही. हॅलो, एक बातमी आहे. किती मिळणार? मैंने सोचा कि अस्पताल से इतनी दूर यहाँ अब कौन आएगा, लेकिन ये तो आ गए भाई। क्यों क्यों? फिर पता चला भाई ये वही 3 लौंडे हैं जिन्होंने हमारा अस्पताल का धमाका चौपट कर दिया। फिर मैंने सोचा इन तीनों को जरा अच्छी तरह से फांस लूं। बहुत बड़ी गलती की है तुमने यहाँ के। अब यहाँ से जिंदा जाना मुश्किल है, इसलिए मरने के लिए तैयार हो जाओ। भाई ये हाँ क्या है? आणि ह्या यशाचं मोठं श्रेय जातं नॅशनल कॉलेजच्या 3 विद्यार्थ्यांना। ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अतिरेक्यांच्या मागावर ते निघालेले आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळेच आज हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत। ही माहिती आम्हाला आमच्या खास सूत्रांकडून मिळाली आहे। हे 3 धाडसी रोहितचा मिस कॉल होता। कर ना त्याला फोन। पोलीस स्टेशन मध्ये अशी माहिती दिली। आज आपल्या समोर त्या दोन्ही मैत्रिणी आहेत। आपण त्यांनाच विचारू। तुम्ही काय सांगू शकाल या घडलेल्या प्रकरणाबद्दल? अहो असं काही नाही, प्लीज जाऊ द्या आम्हाला, प्लीज। अगं धाव इकडे ये। काय झालं? ह्या प्रकरणाची अधिक माहिती हे बघ टीव्हीवर काय सांगताय त्याच्या मैत्रिणी। हे म्हणे त्या दहशतवाद्याच्या पाठीमागे गेले ज्याने बॉम्बस्फोट केलाय तो। अरे देवा काय करू या पोराचं मी। देखा कैसा खौफ पैदा हो रहा है हर जगह पर।